1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा अमोल कीर्तिकरांच्या प्रचारामध्ये दिसतोय। भाजपचे केशव उपाध्ये यांनी या संदर्भातला आरोप केलेला आहे। बाळासाहेबांना आज खूप त्रास होत असेल असं केशव उपाध्ये यांनी म्हटलेलं आहे। उद्धवजी आज बाळासाहेबांच्या सोबत आहात, मुंबईकरांसोबत आहात की बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत आहात हे स्पष्ट करा असं यावेळेला केशव उपाध्ये यांनी म्हटलंय। कीर्तिकर यांच्या प्रचारावरनं केशव उपाध्ये यांची ही टीका। भाजपचे केशव उपाध्ये यांनी केलेले हे आरोप आहेत। 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा अमोल कीर्तिकरांच्या प्रचारात असल्याचा आरोप हा केशव उपाध्ये यांनी केला। व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे आणि हा व्हिडिओ शेअर करत हे आरोप करण्यात आले। केशव उपाध्ये यांचे हे आरोप आणि या आरोपांनंतर अर्थातच आता नवा वाद या निमित्तानं समोर येऊ शकतो। अमोल कीर्तिकर उत्तर पश्चिम मुंबईमधले ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आणि याच विषयी अधिक बोलूयात। ओम देशमुख आपले प्रतिनिधी सोबत आहेत। ओम, अर्थात केशव उपाध्ये यांनी केलेल्या आरोपांनंतर आता एक नवा वाद या निमित्तानं समोर येताना दिसतोय। गुरु, अगदी बरोबर आहे। भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन अशा प्रकारची माहिती समोर आणली आहे। खरं तर एक गौप्यस्फोट त्यांनी केला की 1993च्या बॉम्बस्फोटामध्ये सहभागी असलेल्या एका आरोपीचा ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये सहभाग आहे, त्यामुळे कुठेतरी ठाकरे गटाची ही महाराष्ट्रविरोधी देशविरोधी कृती आहे असा आरोप त्यांनी केला आहे। पूर्वीच्या काही संदर्भांचा त्यांनी उल्लेख केला आहे। आपल्या टीकेमध्ये त्यांनी सांगितलं की पूर्वीसुद्धा याकूब मेमनचं उदात्तीकरण असेल किंवा सगळ्याच प्रकारामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं भूमिका घेतली होती, त्यामुळे खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंची मशाल आता नेमकी कुठल्या बाजूला जाते अशा प्रकारचे आरोप आता भाजपकडनं केले जात आहेत। अंधेरी पूर्वमधून सुद्धा भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडनं याबाबत आता प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत। खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीबद्दल हे दावे केले जातात ती व्यक्ती शिक्षा भोगून बाहेर आली आहे, त्यामुळे आता नेमकं काय घडतं भाजपकडनं याबाबत आता आक्रमकतेनं ही प्रकरण पुढे आणलं जाणार आहे, कारण तशाच प्रकारच्या एकंदर प्रतिक्रिया भाजपमधून उमटत आहेत। जर खऱ्या अर्थाने ही व्यक्ती बॉम्बस्फोटामधील दहशतवादी किंवा त्या कारवाईमध्ये सहभागी असेल तर अशा प्रकारच्या व्यक्तीला प्रचारामध्ये सहभागी करून घेणं खऱ्या अर्थानं कितपत योग्य आहे यावर सुद्धा आता उद्धव ठाकरे गटाच्या लोकांना, शिवसैनिकांना आणि नेत्यांना उत्तर द्यावे आता कुठवर जातो ओम हे आपल्याला बघायचं। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।